हे एव्हरीबडी. तर ॲक्च्युली आता काय झालं आहे की मी गुढीपाडव्याचाच ब्लॉग कंटिन्यू करते. बिकॉज काही क्लिप ज्या होत्या ना, ज्या माझ्या मोबाईलमध्ये नव्हत्या, त्या दुसऱ्या मोबाईलमध्ये होत्या आणि त्या ब्लॉगमध्ये टाकायला हव्या होत्या, पण त्या राहून गेल्या. तर मी त्या त्या क्लिप आता पुन्हा ॲड करणार आहे आणि हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. तर हे गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज सॅटर्डे आहे, सॅटर्डे एन्जॉय करतो आहे. जस्ट माझं जेवण झालं आहे आणि मी तुम्हाला आता ब्लॉग कंटिन्यू करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग गाईज. एव्हरीवन. तर नैवेद्यासाठी ताट रेडी आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी काय काय बनवलं आहे आज. तर फायनली बघा, मांडे, आमरस, भात, सार आणि तळण आणि हे कडक, एवढं सगळं मी नैवेद्याला बनवलं आहे. आता हे नैवेद्य ठेवायचं आहे आपल्याला गुढीला. गुढीची पूजा करूयात आता. हे गाईस, तर बघा तुम्ही कसं मी आज गुढीची रांगोळी काढली आहे. कशी काढली मला नक्की सांगा. मी सगळं कवर करायचा प्रयत्न केला आहे. दोन्ही बाजूनी 2 हत्ती. आणि हे बघा, मी नवीन तोरण घेतलं आहे मिशोवरनं. तर छान आहे ना, मस्त आहे, असं छान वाटतं आहे म्हणून मी ते घेतलं आहे. आणि गुढीपाडव्यानिमित्त पाहिजेच आपल्याला, आंब्याच्या पानांची असतेच माळ म्हणून. तर घरामध्ये तुम्ही ते फोटो दिसताय ना, आमच्या आजीबाबांचे फोटो आहे, त्यांना पण मी माळा घातल्या आहे. देवाऱ्याला पण माळा घातली होती. अशी सगळी तयारी केली होती. आणि आता मी तुम्हाला ना हे बघा असं एक लूक देते इथून आणि मग दाखवते गुढी. हे गाईज, तर तुम्हाला आता जस्ट मी माझी रांगोळी दाखवलीच आहे. तर आता मी दाखवते आहे तुम्हाला माझी गुढी. बॅक कॅमेऱ्याने दाखव. हे गाईज, तर ही बघा माझी गुढी आता जस्ट उभारली आहे. आम्ही लाईटचा थोडा इश्यू असल्यामुळे जरा ती दिसणार नाही. तर मी ते स्पृहाला स्कूलमध्ये सोडते आता. आणि तिला ना हे बघा, तिच्या हातात दिसतंय ना अशा कॅडबऱ्या पण घेऊन दिल्या मुलांना वाटण्यासाठी बड्डेसाठी. हे बघा, डेअरी मिल्कवाल्या. आणि एक त्या दुकानवाल्याने तिला एक फ्री अशीच गिफ्ट म्हणून दिली, बिकॉज तिचा बड्डे होता ना. मग तिला दिली होती ती पर्कवाली, ती तिने खाल्ली. आणि मग स्कूलमध्ये पण तिचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला. हे बघा तुम्ही ते बघू शकता, मस्त डेकोरेशन करून बड्डे केला तिचा.